ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीताभ्यासः द्वितीयोऽध्यायः सांख्ययोगः. श्रीकृष्णांचे अर्जुनाला फटकारणे. श्लोक 1 ते 4. श्लोक पहिला. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. पदच्छेदः. संजयः उवाच तं तथा कृपया आविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. इथे सर्व संधी म या व्यंजनामध्ये पुढचा स्वर मिसळूनच झालेले आहेत. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. संजयः संजय पुल्लिंगी प्रथमा एक वचन. उवाच वच दोन प किंवा ब्रू दुसरा गण उभय पद. परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुष एक वचन. वच म्हणजे बोलणे. म्हणाला. तम तत्सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया एक वचन त्याला. कृपया कृपा स्त्रीलिंगी तृतीया एक वचन करुणेने कारुण्याने. आविष्टम आधिक विष सहावा परस्मै पद ग्रासणे. कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी द्वितीय एक वचन. अश्रुपूर्णाकुलेक्षणम अश्रुपूर्णाकुलेक्षण पुल्लिंगी द्वितीय एक वचन. हा सामासिक शब्द आहे. अश्रू पूर्ण आकुल ईक्षण असे 4 शब्द एकत्र येऊन समास बनला. अश्रुभिः पूर्णे तृतीय तत्पुरुष अश्रुनी परिपूर्ण. आकुले ईक्षणे आकुले क्षणे कर्मधारे. अश्रुपूर्णाकुले ईक्षणे यस्य सहा हा बहुव्रीही समास आहे. अश्रूंनी ज्याचे डोळे भरलेले आहेत असा. ईक्षण म्हणजे नेत्र डोळे. विषीदंतम वि अधिक सदसीद पहिला गण परस्मै पद दुःख करणे. कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी द्वितीया एक वचन दुःख करणाऱ्या. इदम इदम सर्वनाम नपुसकलिंगी द्वितीया एक वचन हे. वाक्यम वाक्य नपुसकलिंगी द्वितीया एक वचन वचन. उवाच वरती झालेलंच आहे. मधुसूदन मधुसूदन पुल्लिंगी प्रथमा एक वचन. अर्थ आहे श्रीकृष्ण. हा सामासिक शब्द आहे. मधुम सूदयती इति मधुसूदन हा उपपद तत्पुरुष समास आहे. मधु नावाच्या राक्षसाचा वध करणारा असा श्रीकृष्ण. सूद 10वा गण परस्मै पदाचा धातू आहे वध करणे या अर्थी. सूदयती मधुम सूदयती इति मधुसूदन. आता याच्यामध्ये क्रियापद कुठलं आलेलं आहे. उवाच मधुसूदन हा उवाच. मधुसूदन हा त्या उवाच क्रियापदाचा कर्ता आहे. मधुसूदन म्हणाला म्हणजे श्रीकृष्ण म्हणाले. कोणाला म्हणाले. मधुसूदन तम उवाच. तम हे यामध्ये कर्म आहे. श्रीकृष्ण त्याला म्हणाले म्हणजेच अर्जुनाला म्हणाले. कृपया आविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणम विषीदंतम ही त्या तमची विशेषण आहेत म्हणजेच अर्जुनाची विशेषण आहेत. अशा त्या पार्थाला श्रीकृष्ण म्हणाले. काय म्हणाले. इदम वाक्यम हे वाक्य म्हणाले. आता काय वाक्य म्हणाले ते पुढच्या श्लोकामध्ये आलेलं आहे. अन्वय आणि अर्थ बघूया. संजय हा उवाच संजय म्हणाला. कृपया आविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणम विषीदंतम तम अर्जुनम मधुसूदन इदम वाक्यम उवाच. मधुसूदन इदम वाक्यम उवाच हे मुख्य वाक्य. श्रीकृष्ण हे वाक्य म्हणाले. श्रीकृष्ण हे वाक्य अर्जुनाला म्हणाले. म्हणजे तम आणि इदम वाक्यम ही दोन्ही त्या उवाच क्रियापदाचे कर्म आहेत. तम मधुसूदन इदम वाक्यम उवाच हे मुख्य वाक्य आणि त्या तमची ही विशेषण आहेत. संजय म्हणाला. करुणेने व्याप्त झालेल्या अश्रुपूर्ण आणि व्याकुळ नेत्र झालेल्या आणि विषाद पावलेल्या त्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण असे वाक्य म्हणाले. आता पुढे काय वाक्य बोलले ते श्रीकृष्णाच्या तोंडचे 2 श्लोक आहेत. श्लोक दुसरा. श्री भगवानुवाच
कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरम् अर्जुन। पदच्छेदः। श्री भगवान उवाच कुतः त्वा कश्मलम् इदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरम् अर्जुन। इथं संधी कुठे आहेत? कुतस्त्वा, कुतः, त्वा विसर्गाचा स झालेला आहे. कश्मलमिदम म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. तशीच पुढची अनार्यजुष्टम स्वर्गम अकीर्ती करम अर्जुन ही सगळी म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळून झालेले हे संधी आहेत. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. कुतः हे अव्यय कोठून. त्वा हे युष्मत सर्वनामाचं द्वितीय एक वचन आहे. त्वाम त्वा युवाम वाम युष्मान वहा द्वितीय. द्वितीय एक वचन हे वैकल्पिक रूप आहे. द्वितीय, चतुर्थी आणि षष्ठी या तीन विभक्तीमध्ये अस्मद आणि युष्मत सर्वनामाची ही वैकल्पिक रूपं येतात. कश्मलम, कश्मल नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. कश्मल म्हणजे पाप किंवा मोह, मूर्छा, भीती. इदम, इदम सर्वनाम नपुसकलिंगी प्रथमा एक वचन हे. विषमे, विषम नपुसकलिंगी सप्तमी एक वचन. बिकट प्रसंग, संकट, विषमस्थिती असे याचे अर्थ आहेत. समुपस्थितम, सम अधिक उप अधिक स्था पहिला गण परस्मै पद निर्माण होणे. कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. अनार्यजुष्टम, अनार्यजुष्ट नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. अनार्यांना आवडणारा किंवा अनार्यांनी स्वीकारलेला. अनार्यैहि जुष्टम तृतीय तत्पुरुष. आणि अनार्य हाही एक समास आहे. न आर्य, अनार्य जे आर्य नाहीत ते अनार्य हा नय तत्पुरुष समास आहे. जुष्ट हे जुष सावागण आत्मनेपद म्हणजे आवडणे, हर्ष पावणे, प्रसन्न होणे, आश्रय घेणे, सेवन करणे अशा अर्थाच्या धातूपासून बनलेलं कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण आहे. अस्वर्ग्यम, अस्वर्ग्य नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. न स्वर्ग्यम, अस्वर्ग्यम नय तत्पुरुष. स्वर्ग्य म्हणजे स्वर्गाप्रत नेणारा ते स्वर्ग्य. स्वर्ग आणि स्वर्ग्य. स्वर्ग म्हणजे नुसता स्वर्ग आणि स्वर्ग्य म्हणजे स्वर्गाची प्राप्ती करून देणारं ते स्वर्गीय. अकीर्तिकरम, अकीर्तिकर नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. अपकीर्ती प्राप्त करून देणारं. न कीर्तिकर, अकीर्तिकर नय तत्पुरुष. आणि कीर्तिकर हाही समास आहे. कीर्तिम करोती इति कीर्तिकर उपपद तत्पुरुष. अर्जुन, अर्जुन नपुसकलिंगी संबोधन एक वचन. याच्यामध्ये क्रियापद कुठलं आहे? समुपस्थितम हे धातुसाधित विशेषण क्रियापदासारखं वापरलेलं आहे. कुतः समुपस्थितम कोठून निर्माण झालं? निर्माण होणारं कोण? कश्मलम. कश्मलम समुपस्थितम. कुतः कश्मलम समुपस्थितम असा श्रीकृष्ण प्रश्न विचारत आहेत. इदम कश्मलम कुतः समुपस्थितम. कश्मलचा अर्थ मोह पण आहे. हा मोह कोठून निर्माण झाला? कसा काय निर्माण झाला? कुठं? त्वा म्हणजे त्वाम तुझ्याकडे. केव्हा? विषमे या विषम परिस्थितीत, अयोग्य परिस्थितीमध्ये हे पापदायक विचार तुझ्यामध्ये कोठून आले? कसे उद्भवले? श्री भगवान म्हणाले अर्जुन हे संबोधन आहे, हाक मारलीये. आणि ते कश्मलमची बाकीची विशेषण आहेत. अनार्यजुष्टम, अस्वर्ग्यम, अकीर्तिकरम असं हे कश्मल. कश्मल कसं आहे तर अनार्यजुष्टम आर्यानी सेवन करण्यास अयोग्य किंवा अनार्यानी स्वीकारलेलं. अस्वर्ग्यम स्वर्गप्राप्तीला विघ्न करणारं. आणि अकीर्तिकरम म्हणजे कीर्ती प्राप्त न करून देणारं किंवा असलेली कीर्ती घालवणारं असं हे पाप तुझ्यामध्ये कोठून निर्माण झालं असं श्रीकृष्ण त्याला विचारत आहेत. अर्जुनानं पहिल्या अध्यायात म्हटलं होतं की अहोबत महत पापम कर्तुम व्यवसिता वयम. आम्ही हे मोठं स्वजनवधाचं पापदायक कृत्य करायचं ठरवलेलं आहे. तर त्याला या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने उत्तर दिले की हे
युद्ध न करण्याचे पापदायक विचार तुझ्या मनामध्ये कोठून निर्माण झाले? युद्धामध्ये स्वजनांचा वध करावा लागणार हे पापदायक कृत्य आहे असं अर्जुनाचं मत होतं. तर धर्मयुद्ध असल्यामुळं समोर स्वजन आहे की आणि कोण आहे हे न बघता धर्मयुद्ध करणं योग्य आहे, ते पापदायक नाही, हे श्रीकृष्णांचं मत याच्यावरून दिसून येतं. अन्वय आणि अर्थ बघूया पुन्हा एकदा. श्री भगवान उवाच हे अर्जुन अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम इदम कश्मलम कुतः त्वाम विषमे समुपस्थितम. भगवान म्हणाले, हे अर्जुना, आर्याने सेवन करण्यास अयोग्य, स्वर्गप्राप्तीला विघ्न करणारं आणि असलेली कीर्ती घालवणारं हे पाप तुझ्या मनात या लढाईच्या वेळी कोठून निर्माण झालं? या विषम परिस्थितीत कोठून निर्माण झालं? गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाने पत्करलेल्या मार्गाला अनार्यजुष्ट, अस्वर्ग्य, अकीर्तिकर असं म्हटलंय. अनार्यजुष्ट म्हणजे आर्यांना आचरण्यास अयोग्य. आर्य म्हणजे नित्य संतुलित विचारसरणी असणारा, अयोग्य वर्तन न करणारा, आत्मविश्वासाने युक्त, दृढ निश्चयी, विवेकाने वागणारा, योग्य मार्गाने जाणारा असा मनुष्य. पण आजचे हे अर्जुनाचे वागणे बरोबर आर्यांच्या उलट होते. तो अविवेकाने वागत होता, त्याचा आत्मविश्वास नाहीसा झाला होता, सांसारिक गोष्टींना सर्वस्व मानून भयग्रस्त होऊन आपले कर्तव्य करण्यास अक्षम झाला होता. या व्यामोहाने त्याच्यावर पगडा बसवला होता. दुसरं त्याने म्हटलं अस्वर्गीय मार्ग, स्वर्गप्राप्तीला बाधक. अर्जुनाला वाटत होतं की स्वजनांचा वध केला तर मला पाप लागेल, पण येथे श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितलं आहे की हा मार्ग अस्वर्गीय म्हणजे स्वर्ग मिळवून देणारा नाही, म्हणजेच पुण्यप्राप्तीचा नाही. अकीर्तिकर, कीर्ती नाहीशी करणारा असा हा मार्ग आहे. थोडक्यात गीतेत भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की अर्जुनाने पत्करलेला मार्ग हा आर्यांनी कधीही हाताळलेला नाही. हे वागणे स्वर्गप्राप्तीला विघ्न करणारे आहे व आतापर्यंत मिळवलेली कीर्ती घालवणारे आहे. असा हा मूर्खपणा ऐन लढाईच्या वेळी तुझ्या मनात कोठून उद्भवला? संजयाने श्रीकृष्णांचा श्री भगवान असा उल्लेख केलेला आहे. भग म्हणजे ऐश्वर्य, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसा श्रिय वैराग्यस्याथ मोक्षस्य षण्णाम भग इति ऋण असं विष्णू पुराणात म्हटलेलं आहे. सर्व ऐश्वर्य, धर्म, यश, राजलक्ष्मी, वैराग्य व मोक्ष यांना भग म्हणजे संपत्ती असं म्हटलं जातं आणि या संपत्तीने युक्त ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. श्लोक 3 भगवंतांच्याच मुखातला श्लोक आहे. क्लैब्यम आस्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. पदच्छेदः क्लैब्यम मा स्म अगमः पार्थ न एतद्वै उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परन्तप. नैतत्त्वै उपपद्यते इथे एक संधी आहे, न एतत्त्वै उपपद्यते, आणि त्यक्त्वोत्तिष्ठ इथेही संधी आहे, त्यक्त्वा अधिक उत्तिष्ठ. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. क्लैब्यम, क्लैब्य नपुसकलिंगी, द्वितीया एकवचन, दुबळेपणा. क्लीबस्य भावः क्लैब्यम, नपुसकता. मा हे अव्यय नको या अर्थी. मा गमः जाऊ नकोस. मूलतः मा अगमः असा शब्दप्रयोग आहे. त्यात अगमः हे तृतीय भूतकाळ द्वितीय पुरुष एक वचनाचं रूप आहे. आता हे भूतकाळी रूप असलं तरी सामान्य भूतकाळी रूपाच्या मागं ज्या वेळेला मा हे अव्यय येतं त्यावेळेला त्याचं मा अगमः जाऊ नकोस असा आज्ञार्थी अर्थ होतो. क्लैब्यम मा अगमः म्हणजे दुबळेपणाप्रत जाऊ नकोस. आणि मा या अव्ययापुढे अगमः असं तृतीय भूतकाळाचं रूप आलं तर त्या अचा लोप होतो आणि मा गमः असं शिल्लक राहतं. मा स्म गमः इथं स्म हे अव्यय आहे. मा अगमः ह्याच्यामध्ये अगमः हा तृतीय भूतकाळ आहे. अगमः गमगच्छ पहिला गण परस्मैपद, तृतीय भूतकाळ द्वितीय पुरुष एक वचन.
हा सामान्य भूतकाळ आहे. याला तृतीय भूतकाळ असंही म्हणतात. आणि या भूतकाळाचे 7 प्रकारचे प्रत्यय आहेत. त्यातले पहिल्या प्रकारचे प्रत्यय हे नेहमीचे अनाद्यतन भूतकाळाचेच आहेत. अगमहा हे रूप तृतीय भूतकाळ द्वितीय पुरुष एक वचनाचं आहे. आणि मा या अव्ययाबरोबर याचा प्रयोग झाला की अचा लोप होऊन गमहा हे पद उरतं आणि त्याचा अर्थ भूतकाळी न होता आज्ञार्थी होतो. तेव्हा मा गमहा म्हणजे जाऊ नको. स्म हे अव्यय आहे. वर्तमानकाळी क्रियापदापुढे आलं की याचा अर्थ भूतकाळी होतं किंवा हे अव्यय पादपूरणार्थ वापरलं जातं. इथं हे पादपूरणार्थ म्हणून आलेलं आहे. कारण इथं वर्तमानकाळी क्रियापद नाही आहे आणि त्याच्या पुढे स्म ठेवून भूतकाळी अर्थ करण्यासारखं काही प्रयोजनही नाही. पार्थ पार्थ पुल्लिंगी संबोधन एक वचन. न हे अव्यय नाही अर्थी. एतत् एतद सर्वनाम नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. त्वयी युष्मत सर्वनाम सप्तमी एक वचन. उपपद्यते उप अधिक पद चौथा गण आत्मनेपद. जवळ जाणे, मिळणे, शक्य असणे, योग्य असणे, शोभणे वगैरे अनेक अर्थ आहेत याचे. वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. न उपपद्यते म्हणजे शोभत नाही. क्षुद्रम क्षुद्र विशेषण नपुसकलिंगी द्वितीया एक वचन. हृदय दौर्बल्य नपुसकलिंगी द्वितीया एक वचन. हृदयस्य दौर्बल्यम षष्ठी तत्पुरुष हृदयाचा दुबळेपणा. त्यक्त्वा त्यज पहिला गण परस्मै पद म्हणजे टाकणे. पूर्वकाल वाचक धातू साधित त्वांतव्ये टाकून. उत्तिष्ठ उद अधिक स्थातिष्ठ पहिला गण परस्मै पद म्हणजे उठणे. आज्ञार्थ द्वितीय पुरुष एक वचन उठ. परंतप परंतप पुल्लिंगी संबोधन एक वचन. याचा अर्थ आहे शत्रूंना त्रास देणारा. परांतापयती इति परंतप शत्रूंना त्रास देतो तो परंतप. पर या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. इथं शत्रू असा अर्थ घ्यायचा आहे. शत्रूंना जो ताप देतो त्रास देतो तो परंतप. तप पहिला गण परस्मै पद. अर्थ आहे प्रकाशने, तापणे, तापवणे, भाजणे, पीडणे अनेक अर्थ आहेत. पर म्हणजे शत्रू, दुसरा, श्रेष्ठ, निराळा, पलीकडचा, पुढचा, नंतरचा, परका किंवा परमात्मा असे याही शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आता या श्लोकामध्ये क्रियापद कुठलं आहे? एक मागमहा हे क्रियापद आहे. उपपद्यते हे क्रियापद आहे आणि उत्तिष्ठ हे क्रियापद आहे. 3 क्रियापद आहेत म्हणजे 3 वाक्य आहेत. पार्थ हे संबोधन आहे, हाक मधलेली आहे. हे पार्थ क्लैब्यम मास्म गमहा हे एक वाक्य झालं. हे पार्थ क्लैब्यम मा गमहा. हे पार्थ क्लीबते परत जाऊ नकोस, नपुसकते परत जाऊ नकोस म्हणजे दुबळेपणा धारण करू नकोस. पुढचं वाक्य आहे न एतत्वयी उपपद्यते. एतत्वयी न उपपद्यते हे तुझ्याकडे शोभत नाही. तुझ्यामध्ये तू तर कसा पराक्रमी आणि हे नपुसक भाव तुझ्यामध्ये शोभून दिसत नाहीत. पुढे काय म्हटले? उत्तिष्ठ परंतप. उत्तिष्ठ आज्ञार्थ आहे. हे परंतप उत्तिष्ठ अर्थातच त्याचा करता आहे त्वम. त्वम उत्तिष्ठ हे परंतपा उठ. काय करून उठ? क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा. हृदयाचा हा क्षुद्र दुबळेपणा टाकून लढण्यासाठी उठ असं श्रीकृष्ण पार्थाला सांगतायत. पुन्हा एकदा याचं अन्वय आणि अर्थ बघूया. पार्थ त्वम क्लैब्यम मास्म गमः एतत्वयी न उपपद्यते परंतप क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ. हे पार्था दुबळेपणा परत जाऊ नकोस. हे दुबळेपण तुला शोभत नाही. हे शत्रूंना पिडणारे अर्जुना असा हृदयाचा क्षुद्र ढिलेपणा टाकून देऊन युद्धाला उभा राहा. या 2 श्लोकात श्रीकृष्णाने अर्जुनांना ज्या काही पहिल्या अध्यायामध्ये शंका मांडलेल्या होत्या त्या शंकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून उलट न लढणं हेच पाप आहे असं सांगून त्याला युद्धासाठी उभं राहण्याची आज्ञा केलेली आहे. त्याच्या न लढण्याच्या कुठल्याही कारणाला त्यांनी किंमत दिलेली नाहीये. श्लोक 4 अर्जुन उवाच. आता श्लोक 4 ते 8 या 5 श्लोकांमध्ये अर्जुनानं पुन्हा आपली भूमिका नव्यानं तीच भूमिका पण जरा नव्यानं मांडलेली आहे. अर्जुन उवाच कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन। पदच्छेद बघूया. अर्जुनः उवाच कथं भीष्मम् अहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हौ अरिसूदन. इथं महत्वाचा संधी आहे तो पूजार्हा वरिसूदन. पूजार्हौ अरिसूदन. पहिल्या पदाच्या अंती ए ओ ऐ औ आले व पुढे स्वर आला तर त्यांचं अय अव आय आव असे आदेश होतात. इथं पूजार्हौचा औचा आव झाला आणि पूजार्हा वरिसूदन असा संधी झालेला आहे. याला अयादी संधी असं नाव आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. अर्जुन हा अर्जुन पुल्लिंगी प्रथमा एक वचन, उवाच वच दुसरा गण परस्मै पद, ब्रू दुसरा गण उभय पद, परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुष एक वचन म्हणाला. वच म्हणजे बोलणे. कथम अव्यये कसं. भीष्मम भीष्म पुल्लिंगी द्वितीय एक वचन भीष्मन. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन. संख्ये संख्य नपुसकलिंगी सप्तमी एक वचन युद्धामध्ये. द्रोणम द्रोण पुल्लिंगी द्वितीय एक वचन द्रोणाला. च अव्यये आणि अर्थी. मधुसूदन मधुसूदन पुल्लिंगी संबोधन एक वचन. हा समास आपण मागच्या श्लोकात बघितलाय. इषुभिः इषु पुल्लिंगी तृतीया बहुवचन बाणानी. प्रतियोत्स्यामी प्रति अधिक युद्ध चौथा गण आत्मनेपद, द्वितीय भविष्यकाळ प्रथम पुरुष एक वचन सामना करणे युद्ध करणे उलट युद्ध करणे. हा धातू आत्मनेपदी असून सुद्धा तो येथे परस्मै पदाप्रमाणे वापरलेला आहे. प्रतियोत्स्ये असे रूप व्याकरण दृष्ट्या योग्य होईल, पण पाणिनी पूर्वीच्या ग्रंथात अशी रूप आपल्याला आढळून येतात. पूजार्हौ पूजार्ह विशेषणे पुल्लिंगी द्वितीया द्विवचन. अरिसूदन अरिसूदन पुल्लिंगी संबोधन एक वचन शत्रूंचा नाश करणारा समास आहे हा. अरिम सूदयती इति अरिसूदन. जसं मधुम सूदयती इति मधुसूदन तसं अरिम सूदयती इति अरिसूदन. शत्रूंना जो ठार मारतो तो. सूद दहावा परस्मै पद ठार मारणे या धातूवरून हे सूदन समासामध्ये आलेले आहे. आता याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे. प्रतियोत्स्यामी हे एकच क्रियापद आहे. प्रतियोत्स्यामी मी प्रत्यय लागलाय म्हणजे अहम हा त्याचा कर्ता आहे. तो वरती आलेलाच आहे श्लोकात. कथम भीष्मम अहम इथं अहम आलेलं आहे. अहम कथम प्रतियोत्स्यामी हे मूळ वाक्य झालं. अहम कथम प्रतियोत्स्यामी मी उलट कसा बरं लढवू. इषुभिः म्हणजे बाणाने. मी उलट बाणाने कसा बरं लढवू. कुठं. संख्ये या संख्य म्हणजे युद्धामध्ये. मधुसूदन आणि अरिसूदन हे दोन्ही संबोधन आलेत श्रीकृष्णांकरता. हे श्रीकृष्ण मी उलट बाणाने कसा बरं लढवू. भीष्मम द्रोणम च संख्ये इषुभिः कथम प्रतियोत्स्यामी. भीष्म आणि द्रोण आणि दोघांच्या करता म्हणून विशेषण आलंय पूजार्हौ हे द्विवचन आलेले. भीष्म आणि द्रोण हे दोघ जण आहेत आणि त्यांच्याकरता वापरलेलं आहे पूजार्हौ विशेषणे. पूजार्ह म्हणजे पूजनीय अशा भीष्म आणि द्रोणांबरोबर युद्धामध्ये उलट बाणाने कसं बरं युद्ध करू. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. अर्जुन उवाच हे अरिसूदन मधुसूदन अहम पूजार्हौ भीष्मं द्रोणं च संख्ये इषुभिः कथम प्रतियोत्स्यामी. अर्जुन म्हणाला हे शत्रूंना ठार मारणाऱ्या मधुसूदना पूजनीय अशा भीष्मांवर व द्रोणाचार्यांवर युद्धामध्ये मी उलट बाण टाकून कसं बरं युद्ध करू. श्रीकृष्णांनी क्लीब म्हणून मर्मभेदक शब्दात आपली उपेक्षा केल्यामुळं अर्जुनाला आपली चूक कळून आली. तरीही श्लोक 4 ते 8 या 5 श्लोकात अर्जुनाने पुन्हा आपली भूमिका नव्याने मांडली आहे. धार्तराष्ट्रांना आपण आतताई म्हटले व पुन्हा स्वजनवधाचे पाप लागेल असे म्हटले. ही आपल्या बोलण्यातील चूक त्याच्या लक्षात आली असावी. तेव्हा आपली बाजू सावरून धरण्यासाठी त्याने आता सर्व कौरव न म्हणता भीष्म व द्रोण यांचीच नावं पुढे केलेली आहेत.
द्रोणांकडे त्यांनी शिक्षण घेतले होते, तर भीष्म हे कुरुकुलात ज्येष्ठ होते. त्यांनी पित्याच्या माघारी त्यांचा सांभाळ केलेला होता. तेव्हा वंदनीय अशा दोघा गुरुजनांना ठार मारल्यावर नक्कीच पाप लागेल अशी त्याने भूमिका मांडली. तेव्हा गुरुजनांना ठार मारून नरकात खितपत पडण्यापेक्षा युद्ध न करता भैक्षकर्म स्वीकारून राहणे परवडले अशी त्याची मनोभूमिका झाली होती. आणि या मताशी श्रीकृष्ण नक्कीच सहमत होतील असंही त्याला वाटलं होतं. तसंही करून आपला युद्ध न करण्याच्या निर्णयाला श्रीकृष्णाने संमती द्यावी यासाठी तो प्रयत्न करत आहे. आज इथेच थांबूया. हरि ओम तत्सत.